नमस्कार सगळ्यांना. मी विश्वनाथ भाऊराव फळगावकर. मी मुक्काम पोस्ट शिरड, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड येथून बोलत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या निवडणुका आहेत. आणि या त्या तिन्ही निवडणुकासाठी मी एक प्रबल दावेदार आहे. मला राजकारणामध्ये प्रचंड आवड आहे. मी एक अभ्यासू, शिक्षित आणि समाजातील सर्व गोष्टींचा पूर्ण अभ्यास करणारा माणूस म्हणून राजकारणामध्ये येऊ इच्छितो आहे. आणि मी नव्या पिढीचा नवा तडफदार कार्यकर्ता आहे. लोकांना मदत करणे, लोकांना हिंमत देणे, ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आपल्या समाजातून निघून जाऊन त्यांना नवीन पिढीला बळ देणे, हे मला वाटतं मी चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याच्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला एका मुद्द्याबद्दल बोलायचं आहे, तो आहे स्मशानभूमी. मी शिरड या गावचा आहे. आमच्या गावामध्ये एक स्मशानभूमी आहे. बऱ्याच स्मशानभूमी आहेत. त्यापैकी एक प्रतिनिधी म्हणजे एक नमुना, एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला आमच्या एका शिरगावातील स्मशानभूमीचं बोलणार आहे. ते म्हणजे की स्मशानभूमीला जायला यायला रस्ता नाही आहे. जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये गवत किंवा झाडं-झुडपं किंवा जे पावसाळ्यामध्ये जे नवीन वनस्पती उगवतात त्या सगळे त्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. तिथे जायलासुद्धा जमत नाही. रात्री बेरात्री समजा उशिरा एखाद्या माणसाचा मृत्यू झाला, गावातल्या एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाला आणि त्याचं अंत्यविधीचा कार्यक्रम आहे, तर त्या कार्यक्रमाला जाऊसुद्धा शकत नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिथे लाईटसुद्धा नाही आहे. तर आमच्या स्मशानभूमीमध्ये लाईट नाही आहे. ते लाईट असायला पाहिजे, रस्ता असायला पाहिजे चांगला. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिथं लोक भरपूर आत्ताही म्हणजे 2025 वर्ष चालू आहे, लोक ओपन डिफिकेशन म्हणजे उघड्यावरती शौच करण्यासाठी संडासला जातात. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. सरकार, आमचे ग्रामपंचायत कार्यालय किंवा वर जे रिपोर्ट जातात ते सगळं सांगतात की आमची ही शिरड ही ग्रामपंचायत ओपन डिफिकेशन फ्री आहे. म्हणजे या गावातील एकही माणूस संडासासाठी उघड्यावरती जात नाही. तर हे चुकीचं आहे. म्हणजे जी सद्य परिस्थिती आहे आणि कागदावरती आहे याच्यामध्ये भरपूर जमीन आसमानचा फरक आहे. तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. लोकांनी पुढाकार घेऊन आपल्या घरीच संडास बाथरूम बांधली पाहिजे. त्या स्मशानभूमीच्या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घाण वास येतो, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. दुसरी म्हणजे जे बाहेरगावची पाहुणे मंडळी येते त्यांना नाकाला साडी किंवा धोतर किंवा दस्ती किंवा रुमाल असं लावून तिथे अंत्यविधीला जावं लागते. हे चांगलं वाटत नाही कुठेतरी. हे सगळ्यांनी आपण समजून घेतलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, समजलं पाहिजे की आपलं काहीतरी कुठेतरी चुकलं आहे. सरपंच, ग्रामसेवक, गावातले जे प्रतिष्ठित माणसं आहेत त्यांनी पुढाकार घेऊन बोललं पाहिजे, पण असं होत नाही. तिसरं महत्त्वाचं म्हणजे तिथे एखादा शेड पाहिजे की बाबा उन्हाळ्यामध्ये मी भरपूर तिथे अंत्यविधीचे कार्यक्रमाला हजर होतो.